जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पाहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ। षड्गुण ऐश्वर्य संपन्न अनंत कोट ब्रह्मांड नायक अखिल गुणनिधान भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आदिशक्ती जगदंबा मातेच्या सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने टाहाकारी या ठिकाणी जगदंबा मातेच्या परमपावन दरबारामध्ये याही वर्षी भव्य दिव्य स्वरूपाचा या ठिकाणी अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा संपन्न होत असताना यावर्षी 5व्या दिवसाची कीर्तन सेवा करण्याचा योग प्राप्त झाला। या ठिकाणी आल्यानंतर खूप मन प्रसन्न झालं। भगवती जगदंबा मातेचं स्वरूप पाहिल्यानंतर, विग्रह पाहिल्यानंतर आणि सर्व हे हेमाडपंथी मंदिर पाहिल्यानंतर तर खूपच मन भरून गेलं। दक्षिण भागामध्ये जी अशी उंचपुरी गोपुर आहे आणि त्या ठिकाणी जी दगडी बांधकाम आपल्याला पाहायला मिळतात, तशाच पद्धतीचं या ठिकाणी पुरातनकालीन असणारं हे पौराणिक काळातलं जगदंबा मातेचं मंदिर हे पाहिल्यानंतर खूप आनंद वाटला, प्रसन्नता वाटली। या ठिकाणी भाविक भक्तांचं जगदंबा मातेविषयी असणारी श्रद्धा भक्ती हे पाहून मनाला खरोखर हरपून गेलं म्हणे या ठिकाणी पाहिल्यानंतर। आणि चाललेला सगळा नाम सप्ताह, मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान, हे सगळं जे घडतं आहे या ठिकाणी आई जगदंबा मातेच्या कृपेनेच हे सगळं घडतं आहे। आणि थोर थोर संत महात्मे या ठिकाणी आलेले आहेत। मुळात आपल्या गावाला टाहाकारी नाव हे जे पडलेलं आहे की याचाही एक पौराणिक इतिहास आहे। सांगितलं जातं की भगवान प्रभू रामचंद्राने या ठिकाणी टाहू फोडला सीता मातेकरिता, म्हणून हे टाहाकारी गाव। आणि या ठिकाणी हे जगदंबा मातेचं अधिष्ठान, अत्यंत परम पावन प्रसन्न असणारं हे वातावरण मनाला खरोखर आनंदित करत आहे। भगवान आपल्या जीवनामध्ये करो अशाच पद्धतीनं हा जो चाललेला शारदीय नवरात्र महोत्सव आहे, या नवरात्र महोत्सवामध्ये दिवसेंदिवस आपल्याकडून भगवत भक्तीची उपासना, शक्ती मातेची उपासना घडत जावी अशी आई जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना करून 2 शब्द थांबवतो। रामकृष्ण।